अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये धुळवा पेरणी केल्यानंतर कुरीच्या माध्यमातून ज्यावेळी आपण पेरणी करत असतो त्यावेळी काही भात उघड्यावरती पडत असतं. ते उघड्यावरती भात पडलेलं झाकण्यासाठी काटेरी झुडपापासून पेसाटी बनवले जाते. या पेसाटीची लांबी असते सरासरी 7 ते 8 फूट लांब व पेसाटीच्या ज्या काट्या असतात त्या काट्यांची लांबी असते 4.5 ते 5 फूट. अशा पद्धतीनं संग्रहित करून अशा पद्धतीनं पेसाटी बनवली जाते आणि हीच पेसाटी शेतामध्ये फिरवल्यानंतर उघड्यावरती पडलेलं धान्य मुजलं जातं. त्याचबरोबर उगवून आलेल्या धान्याला कोळपणी केल्यानंतर त्याच्यामध्ये भातावरती जे माती पडली जाते ती माती दूर करण्याचं काम ही अशा पद्धतीने सदरची ही पेसाटी करत असते.